आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डीसीपी, तू कलेक्टर, म्हणजे एक IPS आणि एक IAS. दोघांनाही ऑर्डर द्यायची सवय असेल ना ग? मग घरी कोणाची ऑर्डर चालणार, तुझी का तुझ्या अहोंची? इकडे बघ, तू लाजतीयस. मला तर वाटलं होतं आमच्या कलेक्टर बाईंना फक्त गुन्हेगारांना कडक दम भरता येतो, पण तुला तर लाजताही येतं. छान दिसतेस लाजताना. हा का, तुला तर माहितीये ना मला ना असं नटायची सजायची एवढी काही आवड नाहीये, पण आपली मालती माहितीये ना तुला, तिने हे सगळं केले, नाही तर मला कुठे ग एवढी हाऊस. तुला आवड नसेल पण धनंजयला आवड असेल तर लपून छपून नटणार. बरं चल, मुद्द्याचं विचारते. धनंजयने प्रपोज कसं केलं? कसं केलं म्हणजे? अगं आम्ही काही लहान मुलं होता का कॉलेजमध्ये सगळं काही ठरवून करायला? हॅलो मॅडम, प्रेमात माणसं वय विसरतात. नाही, हे मलाही आत्ताच कळतंय. प्रेम हे प्रेम असतं ग. नाही बरोबर आहे, माझ्याबद्दल बोलून झालं. आता तुमच्यावर येऊया. मॅडम, तुमची वाजंत्री कधी वाजणार आहेत? नाही, असं प्रेमात भिजून राहू नका, लवकर काठावर या आणि संसाराला लागा. आम्ही येऊ सहकुटुंब सहपरिवार. आवडेल मला. सुंदरी, मला माहिती आहे तू हे लग्न जितकं स्वतःसाठी करतेयस त्यापेक्षा जास्त सावी आणि तुझ्या घरच्यांसाठी करतेयस, आणि त्यासाठी आय एम प्राऊड ऑफ यू. गिरिजा, तुला माझ्या मनातलं कळतं ग, आणि तूही माझ्यासारखीच आहेस, आपल्या माणसांना सर्वस्व मानणार. सुंदरी, कोण आले बघितलंस का? वाडकर मास्तर. अरे सरूबाई, आयुष्यमान भाऊ, सुखी व्हा. अहो बसा ना तुम्ही, या बसा. तुम्ही खरंच आलात, मला वाटलं नव्हतं की तुम्हाला वेळ मिळेल यायला. मास्तर, ही माझी मैत्रीण गिरिजा. नमस्कार. नमस्कार करते. अरे सुखी व्हा, सुखी व्हा. वा सरूबाई, तुमच्या मैत्रिणी सुद्धा तुमच्यासारख्याच अगदी समंजस आणि संस्कारी आहेत. बरं, तुमचं चालू द्या, मी आहे इथेच. मामा येते. हो सरूबाई, बसा. बस 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 बस. वाग, किती लोभस आणि शुभंकर रूप दिसतंय तुझं, नाही का महादेव? हो ठीक आहे ना. आतापर्यंत मी हिला कायम दुर्गीच्या स्वरूपात पाहत आलोय, स्वतःवरच्या आणि इतरांवरच्या अन्याय विरुद्ध लढताना. आज मात्र अगदी सलज्ज गौरी झाली आहेस तू. हा, पंचकन्यांचा बाप आहे मी, मग स्त्री शक्तीची सगळी रूपं अगदी मला ठाऊक आहे. गोड, तिखट, तुरट सगळी. पण आज कितीतरी दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरचं हे खरं खुरं हसू पाहिलं, एवढं मात्र खरं. कारण आमचा श्रीकांत म्हणजे माझा आणि महादेवचा आमचा मित्र, तो गेल्यानंतर तुझ्या बालवयापासून तुझ्या चेहऱ्यावर जे काही हसू असायचं ते कायम कुठल्या ना कुठल्या दुःख लपवण्यासाठी म्हणूनच असायचं ग. मला वाटतं माझी बदली होण्यापूर्वी अगदी 1 वर्ष तू माझ्या वर्गात होतीस, नाही का?
पण तेव्हापासून अशीच हुशार, समजूतदार आणि जबाबदार. हं? बस मास्तर, पुरं झालं कौतुक. बर बाबा, पोरे झालं तर पोरे झालं काय. आता आमच्या कौतुकाचं काय एवढं, ते नवऱ्यानं केलेल्या कौतुकासमोर आमच्या कौतुकाचा रंग फिका. काय महादेव. 100% बरोबर आहे बा. मामा, तर तुम्ही पण त्यांना साथ देताय. पण एवढ्या सगळ्या अग्निदिव्यातनं गेल्यानंतर आज परत तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला, हे त्या देवाचे खूप मोठे उपकारच झाले म्हणायचे. खरंच. कारण ना, साजेसा जोडीदार मिळणं हे आयुष्यात फार महत्वाचं असतं. आपल्या जीवाभावाचा माणूस हवाच. असा माणूस मिळावाही लागतं आणि मिळालं तर ते टिकवावंही लागतं. आता ना, वडिलकीच्या हक्काने एक सांग, आपला संसार आहे ना, संसार हा एखाद्या तराजू सारखा असतो बघ. जितकं प्रेमाचं पारडं खाली जाईल ना, तितकं नात्याचं पारडं वर जातं. त्यामुळे आयुष्यात कधी नमतं घ्यावं लागलं तर घ्यावं माणसानं. प्रेमाचं पारडं कितीही भांडण झालं तरी कधी हलकं पडू देऊ नये. बरोबर. होय मास्तर. हा. तुमचा कान मंत्र मी कायम लक्षात ठेवी. अर्थात त्या महादेवानं तुला संसाराची सगळी सूत्र समजून सांगितली असतीलच म्हणा. कारण तुझा बाप गेल्यानंतर यानंच त्या पोटच्या पुरीप्रमाणे तुझं सगळं काही केलंय, नाही का? तुला सांगतो, आज तू त्याला सोडून जाणार, पण सकाळपासून पोटात एक अन्नाचा कण देखील घेतला नसेल त्याने. डोळ्यात पाणी आहे पण दाखवणार नाही तो. नाही नाही, वाढतो वाचतो राहू. महादेव कधी रडतो काय? हा, खरंय मामा, खरंय. कधीच रडला नाहीत तुम्ही. मी तुम्हाला आजपर्यंत एवढा त्रास दिला, कधीच रडला नाही तुम्ही, कधीच डगमगला नाही. सतत माझ्या पाठीशी उभं राहिलात. कितीतरी वेळा मी तुमच्यासोबत भांडले, पण कधी दूर नाही लोटलत तुम्ही. खरंय, तुमचं रडलं नाही. आणि मास्तर म्हणतायत ना, ते पण खरंय. तुमच्या मायेचं पारडं तुम्ही कधीच हलकं होऊ दिलं नाही. पण मामा, आता तुमच्यापासून दूर चालली हो. तुमचे मायेचं पारडं इथनं पुढे बी हलकं होऊ देऊ नका. तरू, अगं वेडी आहेस का ग तू? हा, अगं लेक बापापासून कधीही दूर जात नाही बा.